गाईज वेलकम टू डे माय न्यू ब्लॉग. माझं नाव आहे साराम भोईर. चला सुरू करूया आपल्या मार्गाला. आता वाजले करेक्ट 6:30 आणि मी चालू आहे जिमला, कारण की रात्रपर्यंत एडिटिंग करत होतो. आणि गुड न्यूज अशी आहे की मी तुम्हाला दुपारी सांगणार आहे की काय गुड न्यूज आहे. त्यानिमित्ताने मला सस्पेन्स ठेवायला लागेल. बघा आता टाईम झाला, तो टाईम झाला ना ज्या टायमाला आपण जातो. हे गाईज आता सकाळचे सुंदरता बघू शकता. की नॅचरल व्ह्यू आहे, तुम्हाला बघता येईल आणि तुम्हाला दाखवता येईल. हा सकाळचं वातावरण खूप चांगलं असतं. भावनं मला तुम्ही नक्की सांगा कसा वाटतो मला. बघा जरा सकाळी पक्ष्यांचा आवाज म्हणजे काय बोलत नाही. सकाळ भावांना शोभत नाही. बाप रे बाप इससे कहते हैं पॉप. एकच वाजा आमच्या सारंगाचा, अरे एकच वाजा आमच्या सारंगाचा बसला उघडून छातीवर. गायचो पच्च्या स्टोलावर आमच्या सारंगबाईचं नाव गाजतंय सिद्धनगरमध्ये. जीवलक जीवाचा आमचा सारंगबाई, जीवलक जीवाचा. गाय सकाळ हे दोस्ती किसी ने थोडी हे डॉन म्हणतात भाई. रुतबा केला तरी चालत, सायटर राहिलं पाहिजे. हॅशटॅग ओनली ऑन सारंग किंग नाही का. चला काही drink water, stay hydrated all the time. आजचा वर्कआउट आहे ट्रायसेप डे ना. आज मी मारणार आहे ट्रायसेप डे वर्कआउट. चला काय ट्रायसेप डे वर्कआउट सुरू करूया आजच्या मार्गाला. सकाळच्या काय कहाणी आहे. Once you go down, you must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip the gun down. Dropping bodies in the place till the sun's out. इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है. चीर के देखे दिल मेरा तो तेरा ही घालतो पेट्रोल भरायला. पेट्रोल भरला ना मस्त की निघाला. तो पेट्रोल भरायचा होता 100 रुपयाचा फक्त. 100 रुपये बघला काढून भरायला Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong. त्या निमित्ताने मी गेलो सुक्याला कांदे पोहायचा आणि खूप टेस्टी पण होते आणि खूप लाजवाब पण होते. चला बाय गाईज. आता मी आलो घरी. सर्व जिम झालेले आहे. आता वाजले करेक्ट 9:15 नेहमीप्रमाणे. चला जाऊया आपल्या मार्गाला. आजकल तेरे मेरे प्यार की चर्चे जब कधी जब में. तो हे गाईज आता मी बनवणार आहे आज आवळ्याचा ज्यूस. आणि नेहमीप्रमाणे सांगायची काही गरजच नाही. मग व्हिडिओ स्टार्ट करतो. एवढा टाकायचा हँड वॉटर. जास्त टाकू शकतो. आयुर्वेदिक भाषा आवडण्याची
फर्स्ट. दुसरी गोष्ट तुम्हाला चांगली ताकद येते आणि खूप पौष्टिक जे आपले आहार आहे ते पचून जाते. इम्युनिटी खूप वाढते याच्याने. हे नेहमीप्रमाणे तुम्ही प्या. हा खूप चांगला आहे, शरीरासाठी खूप चांगला आहे. आयुर्वेदिक हा उपचार आहे. जे तुम्ही काय पण खाता ते त्याच्यापेक्षा तुम्ही गाजराचा ज्यूस किंवा बीटचा ज्यूस मिक्स करून तुम्ही प्या. हे पिल्ल्याने तुम्हाला चांगला फायदा भेटेल. 1% आणि 2% तुमच्या शरीराला वाढ होईल. तुम्हाला आजार न लागणार, तुम्हाला सर्दी न होणार. चौथा तुमचा रिझल्ट म्हणजे तुम्हाला फ्रेश बॉडी राहील आणि चेहऱ्याला ग्लो आहे. तर आवळ्याच्या ज्यूसने आपली केस वाढतात आणि आपली पाचनशक्ती वाढते आणि व्यवस्थित सर्व आपले उपचार होते. आणि आवळ्याचा ज्यूस पिल्याने आणि केस वाढते आणि डोळ्याला चांगला तेज येते. अंधार होऊ शकत. अजून खूप खूप काय होतं आवळ्याच्या ज्यूसने पिल्याने. मी पण नेहमीप्रमाणे 2 ज्यूस पितो कारण की इम्युनिटी पॉवर खूप स्ट्रॉंग पाहिजे. आणि उन्हाळ्यामध्ये हा ज्यूस खूप फायद्याचा आवळ्याचा ज्यूस, ज्याच्याने ताकद भेटते, कॅलरी भेटते, खूप पौष्टिक ज्यूस आहे. मग आपण स्टार्ट करूया आवळ्याचा ज्यूस प्यायला. त्याच्या अगोदर मी घेते आवळ्याचा ज्यूस. बघ कशी टेस्ट आहे. भले ते कडू असले तरी चालेल, पण बॉडीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. नेहमीप्रमाणे मला सांगायची गरज नाही. गाईज वेलकम टुडे ब्लॉग. तर गाईज आता रेडी बेडी झालं ना, आता ड्रेसिंग कडक मारलं एकदम हिरो दिसतो आपण. माही बोलायची काही गरजच नाही. आता भिवंडीचा ब्लॉगर हिरो कोण आहे बाई. हॅशटॅग कसे कपडे घालले मग भावाने नक्की सांगा मला कमेंट करून. वॉच व्हाईट शर्ट आणि जीन्स पॅन्ट, काय वेगळा लुक दिसतो बाई. तुम्हाला दाखवतो एक मिनिट कसा ना. आता आज मी बनवणार आहे. चाललो आहे दुकानामध्ये एक शॉप, म्हणजे तिकडे चाललो आहे आता. एक काय तुम्हाला चांगली गोष्ट बनवून दाखवणार आहे, पण त्याच्यासाठी मला सामान घ्यायला जायला लागेल मार्केटमध्ये. मग जाऊया मार्केटला. पण काय कडक दिसतो आजची ड्रेसिंगच कडक दिसते भावानं. तुम्ही सांगा. व्हाईट शर्ट जीन्स पॅन्ट. कहो न कहो हे आके बोलती है वो सनम, ओ मेरे सनम, बादल उसकी पहचान है सबको उस. कभी कभी मेरे दिल में ख्याल आया है वो साथी रे, तेरे बिना भी क्या जीना, फूलों में कलियों में सपनों के गलियों में साथ छूटे ना, तेरे बिना भी क्या जीना. हाय रे हाय नींद नहीं है मैं तो चली हाय, बढ़ाया है मौसम थरा दीवाना. हाय रे हाय ब्लॉगर हाय मैं तो चला ब्लॉग बनाने. आता मी कुठं आलो तिकडे एक चॉकलेट घ्यायला आलो आहे. कुठली 20वाली आहे ही? नाही ती 50 खालची असेल बघा ते 20. हा ती खाली 30 में हाथ लावले. ही हा हे 20 नाही ठीक आहे. इधर गाईस कॅडबरे घेतले. कितीला आहेत? आलो आईस्क्रीम घ्यायला. 10 रुपये घे बाबा. घ्या. चलो 30 रुपये हुआ. 10 वाला दही आया बाबा. ये 30 रुपये हुआ बाबा. और चम्मच भी लेना खाने के लिए. चम्मच आहे घरी. आई घर में स्टील के चम्मच. आणि लस्सी द्या 20वाली. वाह लस्सी बहुत है. चांदी के चम्मच में खाने का. 2 लस्सी. कितीला आहे? अरे 10 रुपया. 10वाली द्या लस्सी. भारी वाला चाहिए तो 20 रुपया. 10वाली चालू आहे. अरे काय असं करतो. माझा फोटो काढतो चांगला काढून घे.
यूट्यूब चॅनल आहे ना मेरा हो चलो आता मी चालू आहे चॉकलेट शेक बनवायला, तो पण एकदम न्यू. तुम्हाला सांगू तर कसा बनवणार आहे. त्या चॉकलेट शेक आईस्क्रीम बनवणार आहे मी. चॉकलेट शेक आईस्क्रीम ती रेसिपी तुम्हाला कशी दाखवतो चला. काय मी सर्व सामान आणलेलं आहे. आईस्क्रीम आणलेलं आहे, चॉकलेट शेक आणलेलं आहे ना, सर्व आणलेलं आहे. आज मी बनवणार आहे सीसी चॉकलेट आईस्क्रीम, याची रेसिपी करणार आहे. तर काय तुम्ही कसे करणार आहे तुम्हाला सांगतो. तर काय काय साहित्य आणलं ते मी 2 आणले चॉकलेट. हे पण चॉकलेट आहे आणि हे सीसीची चॉकलेट आहे कुठल्या तरी. 2 आईस्क्रीम आणि लस्सी यांचं करणार मी मस्त की सीसी चॉकलेट आईस्क्रीम. चला तर काय सुरू करूया आपल्या मार्गाला. त्याच्या अगोदर मी घेतले 2 कॅडबरी. कॅडबरी टाकली. अजून एक डेअरी मिल्क कॅडबरी पण भाजून ती गरम झाली. कटिंग करू आपण. कारण की ते विरघळलेले आहे कॅडबरी, त्यामध्ये नाश्ता निघत नाही भावांना खूप. कारण की उन्हामुळे खूप प्रॉब्लेम झाला की कॅडबरी खूप वितरले ना. आता चॉकलेट टाकलं याच्या पूर्णपणे मग 2 आईस्क्रीम टाकले. आईस्क्रीम टाकला आपण आईस्क्रीम पण टाकलेली बघू शकता. अशा प्रमाणे मी आईस्क्रीम टाकले. लस्सी टाकला तर मला थोडी ग्राइंड करून घेणार लागेल. कारण की वेगळे काय करणार आहे मी लस्सीची काय करणार आहे. लस्सी टाकते तर काही झालेले सर्व टाकले साहित्य टाकलेले आहेत. कशी लागते कारण मी फर्स्ट टाइम करणार आहे. फर्स्ट टाइम करत राहून तुम्हाला टाकलं कसं याच्यामध्ये टाकले मी सर्वात पहिले चॉकलेट आईस्क्रीम आणि लस्सी हे साहित्य टाकले. थोडं करायचं. Totally lost.
चला आजची भाजी बघू काय केली. आजची भाजी खूप चांगली आहे, शाकाहारी आहे, पण न्यू काहीतरी शाकाहारी केली पण दाखवतो. आजची कुठली भाजी नवीन आहे, कशी लागते मग आपण हिला खाऊ. घेतलं का गाईच कोबी, बिड्डा आणि चण्याची भाजी आहे आणि शाकाहारी. आता आपण शाकाहारीच झालो आहे. मी डेली मी शाकाहारीच करतो भावांनो. त्याची टेस्ट करतो कशी बघू. ही घेतली चपाती, खूप चांगली आहे. मला शाकाहारी खायला खूप आवडतो. शाकाहारीमध्ये भरपूर प्रोटीन भेटतात. सो हे गाईज वेलकम टू डे. तर काय थोडा मी आराम केलं आणि थोडा फ्रेश वाटतो आता, कारण की 1 तास किंवा आपण झोप घेतली पाहिजे. आपल्या बॉडीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. दुपारचाच, कारण की बॉडी एकदम फ्री राहते ना, माइंड शांत राहतो. थोडं झोपलो. आता वाजले करेक्ट 5:45 वाजलेले आहेत आणि आता उठलो, थोडं फ्रेश होईल, ब्रश वगैरे सर्व करून घेईल, अंघोळ फ्रेश राहील. मग जाऊया आपलं कुठं नाश्ता करायला चांगल्या ठिकाणी. चालू बाहेर राऊंड मारायला, कारण की आता करेक्ट वाजले 5:45. चला राऊंड मारायला एक्सपायरी सोबत. ही बघा आपली एक्सपायरी. तर काय आता मस्त तुम्ही बघू शकता आमचा आदर्श पॅक रोड किती भरलेला असतो. संध्याकाळी सर्वजण फिरायला येते, ते राऊंड मारायला येते, मजा मस्ती करायला येते, सायकल चालवते, बरं वॉकिंग करायला येते. लहान मुलं, मोठी मुलं, माणसं वगैरे पूर्णपणे असं भरलेला क्राऊड तुम्ही बघू शकता. तुम्ही पण बघू शकता कशी गाडी चालवतो. किसी की एक मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है, जन्नत की बहू नहीं है मेरे कॉलेज की एक लड़की है. काय आता जसं फ्रेश आलं नसतं राऊंड बिन मारायला, हॅपी राहायचं लाईफमध्ये. काय टेन्शन घ्यायचं नाही, फक्त टेन्शन लोकांना द्यायचं, आपण नाही घ्यायचं. आपण टेन्शन घेतला फायदा काय भावानं. इकडे बघा आंबा भेटतो आमच्याकडे. आंब्याच्या दुकानात तुम्ही नक्की विजिट करा. दुपारपासून गेलतो. लकी शेड कार चालवतो बघा साहेब, काहीच कशी एकदम झक्कास. ह्यो बघा आमचा हिरो साहिल भाईचा. श्रीला व्हिडिओ कॉल लावले. Hey bro. Dago. Benar tadi. Ini lah ya. पूर्णपणे पॅक आहे एरिया, जायला रस्ताच नाही भावांना. बाबा असं 100 स्पीडने आलं ना तिकडून हायवे ना एकदम. अग सोहळी माझ्या बाया आता मी मागवले टाइमपास, जगाचा टाइमपास. मी नॉनव्हेज राईस मागवलं आहे, खूप असे टेस्ट आहे.
चायनीज शॉपचं नाव आहे. आलो घरी, नाश्ता वगैरे झालेला आहे सर्व. आणि मी गेलो एका मित्राबरोबर कार पुसवाला भातवडला, तिथे गेलो, तिथं खाल्लं वगैरे निघलो. आता फ्रेश तर आंघोळ बिंगोल करायला फ्रेश हो. मग जाणार आहे मी 11:30 वाजता एका ठिकाणी. चला, हा टाईम दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. करेक्ट 9 वाजायला आले. जर आजचा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. कारण की आज मला बाहेर जाता आला नाही, अचानकपणे लाईट गेली, त्या निमित्ताने मी बाहेर जाऊ शकलो नाही. मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जर आजचा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया न्यू ब्लॉग बनवून. आता करेक्ट लाईट आलेलं आहे, त्या निमित्ताने मला काय बाहेर जाता आलं नाही. शॉर्टेज चालतं लाईटचा. चला बाय गाईज, झोपतो आता मी.